राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज गावाकडच्या सप्त्याची मिरवणूक होती, तर आलो होतो गावाकडं। चला म्हणलं तुम्हाला पण दाखवा मग आमच्या गावातली मिरवणूक। तर दरवेळेस दाखवतोच, तर ह्यावेळेस काय नवीन झालं ते बघा मिरवणुकीला। चला तर सुंदर अशी मिरवणुकीची तयारी झाली होती। आणि जी माऊलींची मिरवणूक असते तर ते आता खुर्चीवरती माऊली असतात, त्यांना घेऊन पूर्ण गावामध्ये फिरतात। तर ते आता त्याची तयारी चालू आहे। आता ते लखनबाई जे आहेत तर ते आता घेणार डोक्यावरती ती खुर्ची वगैरे, आणि मग गावात सगळीकडे फिरणार, मिरवणूक होणार। तर चला तर पूर्ण गावामध्ये असे ही जी पालखी असते, जी माऊलींची मिरवणूक निघते, तर जी माऊली आपण घेऊन जातो प्रत्येक घरात त्यांची पूजा होते, म्हणजे दारासमोर आपल्या। त्याच्यामुळं पूर्ण गावामध्ये जे आहे तरी पालखी फिरते आपली मिरवणूक, आणि मग सुंदर अशी पूजा वगैरे करतात। तर मी 2-3 ठिकाणच्या पूजा तुम्हाला दाखवलेली आहे, जी की आत्ता एक झाली ना, आता पुढच्या घरी आल्याच आपण इथं एक पूजा करतो त्या ठिकाणी। अशी पूजा सुंदर प्रकारे पूजा वगैरे होते, आणि पुढे पुढे मिरवणूक चालत राहते।
तर 2024 मध्ये झालेल्या सुंदर अशा या काल्याच्या मिरवणुकीमध्ये भरपूर जण जे आहेत तर फुगडी वगैरे खेळतात। आता आमच्या गावातील जे आहेत तर सर्वच वयस्कर मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, सर्वजण मस्तपैकी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम करतात। तर चला तुम्हाला यांचा आणखीन उल्हास तर आणखीन बघायचा बाकीचा आहे। संपूर्ण मिरवणूक वगैरे झाल्यानंतर आपण आलोत आता आपल्या मंदिराच्या त्या ठिकाणी। आता इथं होईल भजन कीर्तन आणि मग काला वगैरे फुटेल। काल्याचा प्रसाद भेटला कीर्तन संपल्यानंतर आणि आता काल्याचा प्रसाद वाटल्यानंतर सर्वजण आता पंक्ती बसतात, जेवायला बसतात आणि सप्त्याची आता या ठिकाणी समाप्ती झालेली आहे। तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच की आपले नवीन व्हिडिओ भेटत राहतील।